आणि ही शेकोटी आहे आणि हे काका आणि आता आम्ही खातोय ऊस. मधमाशांनी अटॅक केलाय मित्रांनो आमच्यावर. मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो ही आहे आपली कॉफी आणि हे सोबत गरम पाणी. मित्रांनो सर्दी काही बरी होत नाही मित्रांनो, गोळ्या होत नाही म्हणून आता गरम पाणीच पिवायचं. और ये देखो मित्रांनो इडली हमारे घर और ये हमारे मास्टर शेफ सुबह सुबह इडली बनाते हुए. मला तर माहिती नाही होतं मित्रांनो. लिंबू भाई, लिंबू का टाकणं पडतं त्याच्यात. नाही म्हणजे काय होते बा लिंबामुळे असं होतंय. टाकता मित्रांनो. आणि काकू माझ्यासाठी नाश्ता तयार करते मित्रांनो. आता थँक्यू. खांबो मित्रांनो. मग इडली व चटणी मित्रांनो काकूनं बनवली मस्त. 11 वाजले मित्रांनो. मला असं वाटलं होतं सकाळच आहे. सुपर. चटणी एकदम खतरनाक आहे. अजून पप्पा तुम्ही टाकते नाही लेकर खाणार नाही. ओके मित्रांनो मी चाललो आहे आता साईटवर. आज आपल्या घरी मित्रांनो पूर्णा नदीची मच्छी मित्रांनो. चला आपण जाऊ साईटवर. ओके मित्रांनो मी आता आलोय साईटवर. हे बघा जवळपास आपल्या साईटचं काम कम्प्लीटच झालं आता. गोष्टीमध्ये मी विसरूनच गेलो मित्रांनो तुम्हाला सांगायचं. एवढा मच्छीची भाजी एक नंबर झाली आहे आणि माझं ताट संपलं जेवण सगळं आता. हा मच्छीचा रसा पिलो मित्रांनो मी. सर्दीच गायब झाली डायरेक्ट 2 मिनिटात. ओके मित्रांनो तर आता जेवण झालंय माझं आणि मी चाललोय साईटवर. नवीन साईटचं काम चालू केलंय मित्रांनो चैतन्यनी, तर तिथं जायचं आहे. मधमाशांनी अटॅक केलाय मित्रांनो आमच्यावर. काय झाली मित्रांनो स्ट्रक्चर कंप्लीट व्हायला, तरी पण शिडी बनवायची राहिली. उद्या येतील आता आणि शिडी बनवून जातील. तर मित्रांनो आता घरी आलो मी साईटवरनं. थंडी खूप आहे मित्रांनो आमच्याकडे. आणि ही शेकोटी आहे आणि हे काका आणि आता आम्ही खातोय ऊस. जुनी ओळख, ऊस जुनी याद 1945 साली. 1945 सालीच्या यादा ताज्या झाल्या मित्रांनो. तुमच्याकडे किती थंडी आहे ते सांगा मित्रांनो कमेंट करून मला. आणि ऊस खा म्हणा तुम्ही. ऊस का थंडीचे खोकला लागू शकतो पण नाही लागत. मित्रांनो आता आम्ही करतो जेवण. आणि आता मुळ्याची भाजी मित्रांनो जेवायला. आता आलोय माझ्या रूम मध्ये. आणि तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.